शास्त्र सुद्धा In सांगतं progress. की का तसं करायचंय. फरक आहे. इथे सारांश लेखन जे विचारतंय म्हणजे तुम्हाला काय समजले ते नाही विचारत आहे. उजळणी नाही चालली इथे. ही उजळणी नाहीये. हे जे काही आपण शिकतोय, या शिकण्यामधून 5 सुटसुटीत वाक्य लिहायला सांगितलीत, जी मला जपासारखी दिवसभर गुणगुणायची. तुम्हाला सांगू, तुम्ही ओंकार ध्यान करता. त्या ओंकार ध्यानाऐवजी तुम्ही हेच जर गुणगुणायला लागला ना, कुठलंही गाणं घ्या सिनेमातलं. समजा आता मेरे सामने वाले खिडकी में म्हणा. तुमचा जो म लॉंग आहे तोच इथे घडतो. भले व्हायब्रेशन तेवढ्या मेंदूला पोहोचणार नाहीत, पण तो इफेक्ट येतो. म्हणजे ऍक्च्युली आपण दिवसभर जे करतो त्याला ध्यान म्हणतात. ध्यान असं काही नाहीये की बसायचं आणि करायचं. मग या गोष्टी भिनल्या पाहिजेत. म्हणून मी आता तुम्हाला सारांश लेखन जे लिहायला सांगतेय, तुम्हाला काही समजले ते नाही विचारत आहे मी. ते सगळं तुम्ही डायरीत लिहा. मला हे समजलंय, मला ते समजलंय, हे असं करायचं, असं केल्याने तसं होतं, तसं केल्याने अमकं होतं. हे सगळं तुमचं डायरी लिखाण आहे. आणि लिखाणावर फोकस देऊच नका. मेंदूत घालण्यावर फोकस द्या. फार तर 7-8 वाक्य, 10 वाक्यांपर्यंत लिहा. आता सारांश लेखनाचं प्रयोजन पुन्हा एकदा चौथ्यांदा, पाचव्यांदा सांगतेय मी. 5 वाक्य लिहायचेत. आपण जे संकल्प म्हणतो, त्याच्यात थोडं कन्फ्युजन करायचं नाही. शिवसर्वोदय शास्त्रामध्ये आपण शिकलो, ते संकल्प आपण आधी लिहितो आणि मग निसर्गाच्या दिवसाप्रमाणे, निसर्गाच्या वेळेप्रमाणे आपण त्याची पेरणी करतो. संकल्पाची पेरणी आणि उजळणी करतो. इथे आपण जे लिखाण करतो त्याला मी म्हणतीये संकल्प, कारण आपले ते संकल्पच असतात. पण आपण त्याला इथे इच्छा म्हणू, स्वप्न म्हणू किंवा आपण टेक्निकला काय ठरवलं आहे. थोडासा भेद लक्षात ठेवा. संकल्प जरी म्हटलं तर ते मिक्स करायचं नाही आणि लिहिताना संकल्प नाही म्हणायचं. कारण मग संकल्पाचं टेक्निक शिवसर्वोदय शास्त्राचं आहे. मिक्सिंग करायचं नाही. इथे जे न शिकलेले आहेत ते कन्फ्यूज होतात मग. तुम्ही कॉन्शियस राहा. माझ्याकडनं जरी काही सवयी होत चाललं, तर तुम्हाला लिहिताना वेळ आहे. तर यामध्ये आपले जे काही विष आहेत, आता हृदय ध्यानासाठी 10 वाक्य काय घेतलीत असं म्हणा. मी हे वाक्य हृदय ध्यानासाठी घेतलं होतं. मी हे स्वप्न व्हिज्युअलायझेशनसाठी घेतलं आहे असं म्हणा. त्यामुळे लिहिताना सगळं एकत्र करताय. तो एक वेगळा भाग. सारांश लेखन करताना वेगळंच होतंय. ते एक भाग. तर सारांश लेखन काय करायचंय तुम्हाला? तुम्ही समजा जर आज 7-8 वाक्य लिहिली, तर विचार करायचा आहे त्याचा. जसं सविता धर्माधिकारी मॅडमना मी सांगायला लावलं त्यांच्या शब्दात. कारण मला आता थोडं-थोडं कळतंय, की माझं तुमच्यापर्यंत पोहोचतच नाही. मी रेकॉर्डिंग करतीये, पण त्याचं पोहोचत नाही. त्याच्यात करेक्शन होत नाहीये, सुधारणा होत नाही. म्हणून त्यांना त्यांच्या शब्दात सांगा म्हटलं होतं. मग त्यांनी सांगितलं, मी वाक्य लिहिते. मग मी विचार करते, की मला आवडली नाही तो, आवडतं तर सगळंच आपल्याला. तुम्हाला आवडतं म्हणून तर तुम्ही इथे पैसे भरून आहात. नाही तर आहेच की बाकीचे. मोफत ठेवला तरी जॉईन होत नाही, पेड ठेवला तरी जॉईन होत नाही. मग इथे आपल्याला आवडणारी नाही वाक्य लिहायची. आपल्याला कुठं बदलण्याची गरज आहे? आपल्याला कुठले मंत्र जपायचेत वाक्यांमधले, ती वाक्य तशी लिहायचीत. म्हणजे वाक्य सोपं पाहिजे. एकच वाक्य पॅराग्राफच्या पॅराग्राफ लिहिताय तुम्ही. किती वेळा मी तेच सांगतेय तरी पॅराग्राफ. एका वाक्यात 4-4, 5-5 सेंटेन्स कशाला पाहिजे नाही? इथे पण हावरटपणा करू नका ना तुम्ही. तुम्हाला 5 वाक्य सुद्धा खूप होतात जप करायची म्हटली तर. पण कसं आहे की स्क्रुटिनाइज करायची लेवल अजून तेवढी आली नाही ना. तुम्हाला ते टेक्निक शिकवलं की मी प्रायोरिटी लावायला शिका. प्रायोरिटी हे एक स्किल आहे. जवळ तुम्हाला प्रायोरिटी लावता येत नाही. मी 10 वाक्य लिहिलीत, 8 वाक्य लिहिलीत, 7 वाक्य मी आता लिहिलीत आजच्या सेशनमधनं. त्यातनं मला पहिलं सगळ्यात मोठं कुठं बदल करण्यासाठी मला त्या वाक्याचा मंत्र जप करायचा आहे. भले महत्वाचं नसेल ते, महत्वाचं नसेल, पण माझ्यासाठी ते फार गरजेचं आहे. माझ्यासाठी ते सोपं आहे. माझा बदल इथून लवकर होऊ शकतो. असं घ्यायचंय वाक्य स्वतःसाठी. की मी ते म्हणणार आहे आणि माझा इथे बदल लवकर घडू शकतो. माझ्यासाठी ते महत्वाचं आहे. जसं आता काल त्या एक मॅडम म्हणत होत्या, "मला नाही होते हृदय ध्यान." मग त्यांच्या चॅलेंजला काय महत्वाचं आहे?
इकडं-तिकडं बघण्याची गरजच नाही. आपण वेगळे-वेगळे सोल आहोत. आपल्या वेगळ्या-वेगळ्या स्थिती आहेत. मग माझ्यासाठी एक सोपं वाक्य पाहिजे, की मी जप करेल. ते पहिलं पाहिजे वाक्य. मग दुसरं कुठलं हवंय? याला एक 10 मिनिटं जेव्हा तुम्ही घालवाल, त्यावेळेला या लेव्हलला काम होतं. याच्या मेंटल बॉडीच्या वरती काम होतं. थिंकिंगच्या वरती होतं. तुम्ही नुसता विचार करत नाहीये, तुम्ही बुद्धी पण लावताय. मग हेच तर इथे मी शिकवते. आता इथे आपण हे जे लेयर डिस्कस करतोय, आपण हे जे प्लेन डिस्कस करतोय, ते एक माहिती म्हणून नाही डिस्कस करत. आपल्याला ध्यानातून क्लिन्झिंग करायचंय म्हणून नाही आपण करत आहे. आपण इथे हे डिस्कस करतोय याचा वेगळा हेतू आहे, की जे टेक्निक्स आहे, हृदय ध्यान काय करतंय? परत चित्रध्यान काय करतंय आणि व्हिज्युअलायझेशन काय करतंय आणि मग त्या 3 टेक्निकमध्ये काय-काय डिफरन्स आहे हे जाणून घ्यायला हा चार्ट वापरतोय. हा चार्ट तर प्रत्येकच कोर्समध्ये आपण घेतोय. इथे प्रयोजन काय आहे, की प्रत्येक टेक्निकचं सेपरेशन लक्षात आलं पाहिजे. डिफरन्स लक्षात आला पाहिजे. कारण जोवर आपल्या हृदयाची ताकद वाढत नाही, तोवर व्हिज्युअलायझेशन करून उपयोग नाही. तोवर तुम्हाला मेंदूची पॉवर वाढवता येत नाही. एकदा हृदयाची पॉवर वाढवली, मग मेंदूची पॉवर वाढवली, मग हृदय आणि मेंदू हातात हात घालून व्हिज्युअलायझेशन करायचं. मग आता जर मी तुम्हाला सांगते हृदयाची पॉवर वाढायची, तर का व्हिज्युअलायझेशनचे इफेक्ट चाललेत? लिहा तुम्ही. पण लिहिताना तुम्ही वेगळ्या ग्रुपवर टाका ना. तुम्ही रिपीटर्स आहात. तुम्ही सगळं हे की ऐकलंय दुसऱ्या कोर्समधनं. नवीन लोकं पण इथे आहेत. इथे ज्यावेळेला तुम्ही हृदय ध्यानावरच फोकस करणार आहात, की मी आज हृदय ध्यान इतक्या वेळा केलं आणि मला काही अनुभव आला नाही, असंही म्हणणं गरजेचं आहे. मग काय चुकतंय ते बघायला पाहिजे. त्याच्यावर डिस्कशन झालं पाहिजे. तर आपल्या चुका कळणार आहेत. इथे महत्वाचं रिझल्ट येणं नाहीये महत्वाचं. इथे हृदयाची पॉवर वाढवणं महत्वाचं आहे. मग हृदयाची पॉवर वाढली तर रिझल्ट येईलच असंही नसतं. लक्षात घ्या असंही नसतं. कारण का? की प्रत्येक गोष्टीच्या मागं इंटेन्शन असतं ब्रह्मांडाचं. तुम्हाला काय घडवायचंय? तुमचा प्रवास कुठल्या मार्गाने न्यायचा आहे? त्या मार्गाने ब्रह्मांड नेतं. आपल्याला पॉवर वाढवायची आहे आता आणि मग जो ग्रुप फोकस राहिला हृदयाचीच पॉवर वाढवण्यावर, तर मग लवकर सगळ्यांना ते वारं पसरत जातं कोरोनासारखं. म्हणून सारांश लेखनही व्यवस्थितच लिहा 5 वाक्य आणि सुटसुटीत लिहा आणि जप करायचा त्या वाक्यांचा. उदाहरणार्थ आपण बघितलं. उदाहरणार्थ एखादा निगेटिव्ह विचार, निगेटिव्ह ऊर्जा तयार करतो. मग हा जप पाहिजे ना. पॉझिटिव्ह विचार, पॉझिटिव्ह ऊर्जा. पॉझिटिव्ह विचार, पॉझिटिव्ह ऊर्जा. चांगलं पोळ्या पण त्यांनी करा, भाज्या त्यांनी द्या, फोडणी द्या. पॉझिटिव्ह ऊर्जा. मी याच्यात पॉझिटिव्ह ऊर्जा पेरतीये. आज मी भाजीत पॉझिटिव्ह ऊर्जा, चपातीत पॉझिटिव्ह ऊर्जा. माझा पॉझिटिव्हच विचार आहे. मी कॉन्शियस राहतीये स्वयंपाक करताना. हे शिकायचे, आचरणात घडवायचे. हे ध्यान म्हणतात, याला ध्यान म्हणतात. ना की हा अगदी गाणं लावून आणि म्युझिक लावून हलणं-डुलणं त्याला ध्यान म्हणतात. काही होत नाहीये त्याने मी बघितलं. झाल्या त्या शुद्धी करून झाल्या, आहार शुद्धी करून झाल्या. पण जर इथे विचार लेव्हललाच आपण पोहोचत नाहीये. म्हणून मग मी फीलिंगचं महत्त्व सांगितलं. फीलिंग्ज जनरेट करायचे, इमोशन्स जनरेट करायचे यातला फरक सांगितला. आपण जे म्हणतोय माझ्या इच्छा आहेत, त्या डिझायर आहेत. डिझायरचंही काल सगळं बोलून झालं. इथे आपल्याला हे इमोशन्स क्रिएट मुद्दाम करायच्यात. पण त्याचा तोटा पण मी सांगितलाय, की आपण पुढे जाताना, बॉडी सोडून जाताना काय तयार करतोय आपला? आपला सूक्ष्म लेयर आपण काय तयार करतोय? आपण आपल्या 4th डायमेन्शन प्राण सुटल्या-सुटल्या ज्या डायमेन्शनमध्ये जाणार आहे, तिथे काय तयार करून ठेवतोय आपण? हे कॉन्शियस राहायचे आपण इच्छाचे करताना सगळे. आणि वेळ ती आली आहे. कारण आता ब्रह्मांड सगळं हे करतंय. ब्रह्मांड ऑलरेडी 4 डायमेन्शन ॲस्ट्रल प्लेन सगळं धुवून काढतंय आणि आपण त्याच्यात काही पण टाकायचं. बघा, म्हणजे ब्रह्मांड काय करतंय, आपण जर तेच करायला लागलो, तर भरभर उंच-उंच जाणार आहे आपण. हे मला या सगळ्या ह्याच्यातनं सांगायचं. तर इथे हे आपण वेगळ्या पद्धतीने डिस्कस करतोय. मग तुम्ही जे लिहिलंय ते चांगलंच आहे, पण इथे अंडरस्टँडिंग नकोच आहे तुमचं. तुम्हाला जप कुठला करायचा आहे? मग ॲस्ट्रल बॉडी जर घेतली, तर कुठला जप करायचा आहे?
कुठलं महत्वाचं तुम्हाला? मी तर म्हणते मग आपण आता जे ॲस्ट्रल प्लेनला आपण जातो. ॲस्ट्रल प्लेनला जाता येतं. तर थोडंसं पुढं घेते मी, म्हणजे तुमच्या लक्षात येईल काय आहे. फक्त सारांश वाक्य काय लिहायचं ते सांगितलंय मी तुम्हाला. मिक्सिंग करू नका टेक्निकचं. रविवारपर्यंत तरी हृदय ध्यानावर फोकस राहा. करा तुम्ही व्हिज्युअलायझेशन काही हरकत नाहीये. पण अनुभव वेगळ्या ग्रुपवर टाका. मिक्स करू नका. तुमचा फोकस सगळ्या हृदयाची पॉवर वाढवण्यावर हवा. आता हे लक्षात ठेवा. इथे फिजिकल प्लेनमध्ये सुद्धा इमोशनल बॉडी आणि मेंटल बॉडी म्हणजे आपण बघितलं हे ऊर्जा शरीर आहे. ऊर्जा शरीरानंतर मनोमयी शरीर बघितलं. मनोमयी शरीर नंतर विज्ञानमयी शरीर आपण बघतो. मग त्याला हे जे काय आहे हे लगेच आहे. म्हणजे आपण आता इमोशन बदलले, तर हे प्राणिक ऊर्जा जे शरीर आहे, ऊर्जा शरीर आहे, त्याच्या नंतरचे लेयर आपण बदलतोय. आणि म्हणून भरभर आपल्याला युनिव्हर्समधनं तेच अट्रॅक्ट करून घेतोय. पण ह्याच्यातला आणि ह्याच्यातला फरक मी तुम्हाला सांगते. हे कुठंही रेफरन्सला मिळणार नाही. फक्त एकाच ठिकाणी रेफरन्सला मागितलंय. दिलंय ते. पण मला हे जरा आवडलं. मी पण ह्याच्यावर खूप विचार केला. आणि मग मला तुमच्यापर्यंत जे पोहोचवायचंय त्याला मला हे चित्र युजफुल वाटतंय. असं काही नाहीये. तुम्ही कुठलेही रेफरन्स काढा. इथे हेच आहे. सगळं हेच आहे. इथे बघा, हे बघा. आता इथे फिजिकल बॉडी म्हटली, इथले इथेरिक बॉडी म्हणजे ऊर्जामय शरीर झालं. इथे लगेच ॲस्ट्रल बॉडी आली बघा. मग आता इथे जे ॲस्ट्रल बॉडी की बहुसंख्य मटेरियल असंच आहे ॲस्ट्रल बॉडी. आता या ॲस्ट्रल बॉडी कशाने तयार होते आपली ॲस्ट्रल बॉडी? तर इमोशन्स आणि विचारांनीच ॲस्ट्रल बॉडी तयार होते. बघा आणि मग मेंटल बॉडी. मेंटल बॉडी म्हणजे बुद्धीने तयार होते. बुद्धी जिथे आपण वापरतो विचारांपेक्षा हायर, इमोशनपेक्षा हायर. मग काय घ्यायचं, की आपण कट म्हणतो. आले इमोशन्स, आले विचार आपले. पण बुद्धी आणि मेंटल लेव्हल म्हणजे हायर लेव्हल ॲस्ट्रलच्या पुढचा कुठला? तर आपण तिथे म्हणतो, "नाही, नाही, हा विचार बरोबर नाही. कट." म्हणजे बुद्धी लावली आहे तिथे थोड्या वेळाने का होईना. थोड्या दिवसांनी का होईना, पण बुद्धी वापरायला शिकलो आपण. मग कट म्हणतो. एकदा निगेटिव्ह विचार केला, 10 पॉझिटिव्ह विचार करतो. मग इथे आपण बुद्धी वापरली. इथे आपण या लेव्हलला काम करायला लागलो. मग या लेव्हलला काम करायला लागलो म्हणजे ऊर्जा हायर आहे की नाही? तुम्ही जर बॉडी लेयरलाच विचार करताय, तुमचं बॉडीचंच चाललंय, तर तुमची ऊर्जा एवढीच राहणार आहे. तुम्ही ऊर्जा लेयरला विचार करताय. आता ऊर्जा लेयरला विचार करताय म्हणजे काय करताय तुम्ही? एनर्जी, एनर्जी जाणून घ्यायला लागलाय. पेंडुलमनी एनर्जी बघताय. मी काय क्रिएट करते ते बघताय. झाडांची घरातली ऊर्जा बघताय. तुम्ही अंड्याची ऊर्जा बघताय. उकडलेल्या बटाट्याची ऊर्जा बघताय. म्हणजे तुम्ही या ऊर्जा लेयरवर काम करायला लागलाय. ऊर्जेला जाणून घ्यायला लागलाय. मग तुम्ही चक्रांना जाणून घ्यायला लागलाय. तुम्ही चक्रा शुद्ध करायला लागला. आपण काय करतो शक्तिशाली चक्रा देण्यात हेच करतो. आणि पेंडुलमनी तेच करतो. आता या ज्या दोघी-तिघी करतायत, त्या पेंडुलमनी लगेच चक्रांची ऊर्जा बघतायत आपलं ध्यान झालं की. 20-20, 30-30 चा फरक येतोय. पण दुसऱ्या दिवशी सकाळी ड्रॉप झालेला असतो. प्रत्येक क्षणाला चक्रांची ऊर्जा बदलतीये. म्हणून तिथे वाईट काही वाटून घ्यायचं नाही, की माझं 50 आलं, मी कसं सांगू दुसऱ्यांना? माझं ते काय कोणी बघत नाहीये. फक्त फोकस बघतोय किती वाढला. आणि कमी झाला तरी काही वाईट वाटून घ्यायचं कारण नाहीये. कारण आपला प्रत्येकच क्षणाला बदलतो. आपण अजून एका कॉन्स्टंट लेव्हलला गेलो नाही. जेव्हा चेतना कॉन्स्टंट लेव्हलला होते, म्हणजे कॉन्शियसनेस ही चेतना फ्लेक्सिबल आहे. चेतना आणि चैतन्यामध्ये काय फरक आहे? चेतना जेव्हा स्टॅबिलाईज व्हायला लागते, तेव्हा चैतन्यात रूपांतर होते. आपल्याला अजून त्या लेव्हल यायच्यात. आपले अपडाऊन चालूच आहेत. पण संकोच नाही बाळगून घ्यायचा. म्हणून मग कितीही येऊ दे, त्या 1-1 मिनिटाला ऊर्जा बदलणार आहे चक्रांच्या. पण इथे ध्यानाच्या आधी बघतो आणि 10 मिनिटात ध्यान झाल्यावर बघतोय. आपण 10 मिनिटच करतोय ध्यान. तरी सुद्धा एवढा फरक पडतोय. म्हणजे कॉन्स्टंट जर सकाळी उठून ध्यान केलं, तर ऊर्जा हायर होणार आहे. म्हणून तुम्ही इथे काम करता आता. हे तर आपण शिकलो. हृदय ध्यान इथे काम करतं. हे पण तुम्हाला सांगितलं. हृदय ध्यानाने आपण मॅग्नेटिक फील्ड बदलतो आपल्या हृदयाचा. इथवर काम झालं. मग आता इथवर काम करायचं तर काय आहे? हे काय आहे? ही ॲस्ट्रल बॉडी आहे. मग ॲस्ट्रल बॉडीवर काम करतोय म्हणजे काय करतोय? चित्र मेडिटेशन काल एक्सप्लेन केलं. म्हणजे काय करतोय आपण चित्र मेडिटेशनला? मी तुम्हाला सांगितलं थोडे भाव जनरेट करायचेत. इथे मेंटल बॉडी मिक्सिंग आहे बघा काही-काही. पण आपण अर्थ लावून घ्यायचे. प्रत्येक लिटरेचरमध्ये काही ना काहीतरी सगळं काही परफेक्ट नाहीये आणि हे काही दिसत नाही. त्यामुळे आपण काय म्हणू शकत नाही, हे असंच आहे. पण आता चित्र मेडिटेशनमध्ये आपल्याला इमोशन जनरेट करायचे. मग ते मी तुम्हाला सांगितलं. इमोशन्स कसे जनरेट करायचे? तर डोळ्यातनं अश्रू टपकतायत. एक उंच उडी घेतली, हगिंग केलं.
स्किनवरनं फिरवलं छान त्या गुलाबाच्या फुलाला, काही गिफ्ट मिळाले. याने फीलिंग जनरेट होणार आहे. मग हे मी तुम्हाला काय शिकवलं? मी ॲस्ट्रल बॉडीवरच काम करायला शिकवलं. पण ॲट द सेम टाईम मी तुम्हाला इच्छा काय होतंय आणि मॅनिफेस्टेशन काय ते सगळं सांगितलं या ह्याच्यात, की बाबा इमोशन्स म्हणजे आपण आता वापरतोय या इमोशन, पण डिझायर आहेत त्या. डिझायरसाठी आपण इमोशन्स तयार करतो. मग मी एका तर्फी शिकवत नाहीये. मी सगळ्या स्टेजवरच्या लेव्हलच्या व्यक्तींना ॲट अ टाईम देते. म्हणजे इथे उच्च पण खूप उच्च पण आहे आणि इथे बेस पण आहे. सगळं कॉम्बिनेशन आहे. इंटिग्रेशन आहे. म्हणून तर होलिस्टिक म्हणतात त्याला. इथे टेक्निकचा मिलाफ आहे. इथे अत्याधुनिक शास्त्र पण आहे, पण बेस पण आहे. कल्चरल ट्रॅडिशनल सनातन पण आहे आणि एकदम लेटेस्ट शास्त्र पण आहे. तसंच इथे जे तळागाळातला आज आलेला आहे नवीन माणूस, पहिल्यांदा हा कोर्स करतोय, त्याच्यासाठी सुद्धा आहे. पण एकदम उच्च 15-20 वर्ष ध्यानसाधना झालेल्याला सुद्धा इथे हायर चाललेलं आहे. ज्याच्या त्याच्या घेण्याच्या कुवतीनुसार मी सांगत आहे. तर आता इथे आपण बुद्धी आपलं मनातले विचार, आपण इमोशन्स ऊर्जा तयार करतोय. इमोशन्स तयार करतोय म्हणजे ॲस्ट्रल बॉडीवरच आपण काम करतोय. मग ऊर्जा हायरच आहे नक्की एनर्जी बॉडीपेक्षा. म्हणजे इथे आपण एखादा पेन अट्रॅक्ट करून घेतला, गुलाबाचं फूल अट्रॅक्ट करून घेतलं हृदय ध्यानाने, हे सगळं वापरून. तर ज्यावेळेला हायर तुम्हाला जायचं एखादं आता थोडंसं हायर गिफ्ट मागितली, मोबाईल मागितलं. आता ते सरांना 1,00,000चं लगेच रोखलेलं किती महिने सँक्शन झालं. बरं आर-टी-जी-एसला काही कमी होते ते झाले. थोडं हायर झालं. मग इथे का हायर ते होतं, या लेव्हलला तुम्ही पोहोचल्याशिवाय काहीच होणार नाही. तुम्ही दगडं करत बसा. तुम्ही लाखो दिवस जरी उपचार करत बसला आणि याच लेव्हलला विचार करताय, नाही होणार. कारण एक साधं टेक्निक आहे. जेवढी ऊर्जा तेवढंच तुम्हाला मिळणार. मग 1,00,00,000 सुद्धा तुम्ही एका दिवसात मिळवू शकता. आता आपल्याकडे हे जो कोर्स ज्यांनी केलेला पण नाहीये वेबसाईटवरनं केला आणि शिवसरोदय केलं, लाखोत रुपये त्यांना फॉरेनचे मिळायला लागले. वेळ नाही लागला, घर पण बुक झालं. 2-3 महिन्यात सगळं बदललं आणि मला फोनही आला, की "एवढे पैसे कधी बघितलेच नव्हते मॅडम." आणि त्यांचं स्वतःचं सुरू पण झालं लगेच. किती लोकं मागणं आले, भराभरा पुढे गेले 2-4 महिन्यात. आहेत तुमच्या पुढे उदाहरणं. रेकी ग्रँडमास्टर काय, वास्तुशास्त्रज्ञ काय, हे काय, ते काय आले. धडाधड पिरॅमिडला येऊन 3ही 4ही कोर्स केले. हा वेबसाईटवरनं कोर्स केला. माझं काउन्सेलिंग परफेक्ट डोक्यात ठेवलं आणि परफेक्ट बदल नवरा-बायकोंनी मिळून केले. नवरा-बायकोंनी केले त्यामुळे लगेच फास्ट रिझल्ट्स आले. का असं होतं? का तर प्रत्येकाची कुवत आहे घेण्याची आणि प्रत्येकाची करत बसण्याची पण कुवत वेगळी. आता आज हृदयध्यान 25 वेळा सुद्धा एकही दिवस न केलेले लोक आहेत. तुम्ही बघा ते. म्हणजे किती 40 लोक आहेत. 40 लोकांमध्ये 4 तर नको होते का? किती झाले ते बघा तुम्ही. तर इथे या लेव्हलला जो काम करणार आहे ना, या लेव्हल ॲस्ट्रल बॉडीला म्हणजे काय? जो इमोशन खटाखट तयार करतोय ना, इमोशन्स, भावना, भले आनंदाच्या भावना, दुःखाच्या नाहीयेत. मग त्याला लगेच धडा, धडा, धडा हायर लेव्हलचं मिळणार आहे. पण ॲट द सेम टाईम मी तुम्हाला वॉर्न करून ठेवलंय. वॉर्न काय करून ठेवलंय? हे ॲस्ट्रल बॉडी म्हणजे ॲस्ट्रल प्लेनची तुम्हाला हिंट देऊन ठेवली. ॲस्ट्रल बॉडी ही ॲस्ट्रल प्लेनमध्येच आहे. मग ॲस्ट्रल प्लेन मी तुम्हाला सांगितलं, की 4 डायमेन्शन भूत, खेत, आत्मे. आपण ज्यावेळेला शरीर सोडू आणि जर इच्छा पूर्ण नाही झाल्या, तर तो त्या 4 डायमेन्शनलाच राहतो, ॲस्ट्रल प्लेनलाच राहतो. कारण त्यांनी खूपच भावना ओतल्या. त्यांनी खूपच इच्छा ओतल्या. बस तो सुटतच नाहीये पुढे. कारण हे जे लेयर आहेत ना, हे लेयर ते विरळ व्हायला लागतात, लाईट व्हायला लागतात, त्याच्या डेन्सिटी कमी व्हायला लागतात, तर ती तरंग वर, 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 वर ती बॉडी जाणार आहे. मी तुम्हाला दाखवते एक चित्र. हे जर आपले लेयर विरळ झाले नाही, तर बॉडी वर कशी जाईल आकाशाच्या दिशेने? आकाशाच्या दिशेने नाही गेली, तर इथेच आपल्याजवळ भूतखेतं बघतो ना आपण झाडावर, हे फॅक्ट आहेत सगळ्या. घरामध्ये सुद्धा भूतं राहतात. घरातल्या लोकांच्या सुद्धा वासना राहतातच की गेलेल्या लोकांच्या. म्हणून तर ते फोटो ठेवायचे नाहीयेत. कारण फोटोमध्ये सगळंच आहे. मग हे जे आपण आता मॅनिफेस्टेशनमध्ये मागतोय आणि भावना जनरेट करतोय, या भावना तुमच्या त्या लेयरला राहतायत म्हणजे जडत्व आणतोय हे लक्षात घ्या. तिथे मी वॉर्निंग केलं, की इतकं साधं नाहीये मॅनिफेस्टेशन. मी काल तुम्हाला सांगितलं, मॅनिफेस्टेशन करू नये. ध्यानसाधकांनी तर करू नये. पण इथे मी सांगतेय, का सांगतेय, की सगळं पाहिजे ना आपल्याला. आपण सगळं भोगायचं आणि मग आपण त्याचा त्याग करायचा. आणि भोगूनच त्याग लवकर होतो.
ओशो फिलॉसॉफी. सगळं भोगायचं. भोगलं की त्याचं काहीच वाटत नाही. ज्याला पैसा खूप यायला लागतो ना, त्याला काहीच वाटत नाही. मग काहीही येऊ देत, काही आनंद नाही होत, काही नाही, काही नाही. कारण भोगलेलं असतं ते. तर ह्या कारण लोभी माणसांचं तेही सुटत नाही किती मिळाले तर तो भाग वेगळा आहे. तर इथे ज्यावेळेला आपण भावना निर्माण करतो, ॲस्ट्रल बॉडी वापरायला लागतो, त्यावेळेला ॲस्ट्रल प्लेन सुद्धा आपण तयार करायला लागतो. मग ते मी सांगितलं, की 4 डायमेन्शनमध्ये आपण ज्यावेळेला बॉडी सोडणार आता तर आपण 4 डायमेन्शनमध्येच आहोत. ते पण तुम्हाला फॅक्ट सांगितली. म्हणजे आता हा जो लेयर आहे, तो आता फटकन आपण विरळ केला, तर 5th डायमेन्शनला पोहोचणार आहे. मेंटल बॉडीच्या, बौद्धिक लेयरच्या, सोल लेव्हलच्या. कारण सोल रिप्रोग्रॅमिंग आपण करू शकतोय आता. एवढी सुंदर ऊर्जा आहे ती. पण इथे केव्हा पोहोचणार आहे? हा पार केला तर ना. आपण अजून त्या इच्छांमध्येच पडलोय, भावनांमध्येच पडलोय. ते काय क्लीन्स करेना. ते जड आहेत. जड आहेत तर या लेव्हलपर्यंत कसा आपला कॉन्शियसनेस पोहोचणार आहे? आणि कसं पण बौद्धिक म्हणून मग मी तुम्हाला बौद्धिक लेयरवर वेगळं रिव्हर्स इंजिनिअरिंग वापरतीये, की इथून जमणार नाही म्हणून तुम्ही थोडं डोकं लावा, थोडा बुद्धीचा वापर करा. म्हणजे त्या वाक्यांना सिक्वेन्स द्या, की माझं पहिलं कुठलं, माझं दुसरं कुठलं, माझं तिसरं कुठलं, हे दुसरं का हे तिसरं, हे पहिलं का हे पहिलं. असा ज्यावेळेला बुद्धीचा वापर करायला तयार होईल, त्यावेळेला इनडायरेक्टली तुम्ही या लेयरवर काम करायला लागता. आणि या लेयरवर काम करायला लागता मेंटल बॉडीच्या म्हणजे बौद्धिक प्लेनच्या, त्यावेळेला तुमच्या 5th डायमेन्शनच्या तयारी होता. त्यावेळेला त्या ऊर्जा तुम्हाला घेता येतात, ॲब्सॉर्ब करायला लागतात. कारण ऊर्जा तुमची तिथवर पोहोचली मग जी आता ऊर्जा येते 5th डायमेन्शनची, ती तुम्हाला घेता येते, तोवर नाही घेता येत. कारण आपण ज्या ऊर्जेचा असतो, त्याच ऊर्जा आपण घेऊ शकतो. सगळं म्हणजे इतकं सायक्लिक आहे, बोथ वे आहे. आपली ऊर्जा वाढली तर हायर ऊर्जा आपल्याला घेता येते, टॅप करता येते. मग आपला जो आपण म्हणतो हायर सेल्फला कनेक्ट व्हा. मग इथे हायर सेल्फला कनेक्ट व्हायला मी तुम्हाला इंजिनिअरिंग मेथोडॉलॉजिकल काही वाक्यांमधनं किंवा हे करा, एक्सरसाइजमधनं करा, हे सगळं आता इतकं सगळं सांगत बसायला वेळ नाहीये ना. सायन्स सगळं सांगतीये मी, पण तुम्हाला एक करायचंय. तुम्हाला मी जे सांगते ते बिलीव्ह करून फॉलो करायचंय. आपोआप ते होणार आहे. आता इथे मी अजून एक सांगतेय, की जसं का विचारायचं. आता आज ते सरांनी टाकलं शिवसर्वोदय ग्रुपवर, की मला पेपर खूप सोपे गेले. मी शिवसर्वोदय शास्त्राप्रमाणे संकल्प पेरले आणि रिव्हिजन उजळणी केली. आता मी त्यांना सहज प्रश्न टाकला, कारण मी सारखंच बोलतीये. जसं इथे सांगतीये तुम्ही मॅनिफेस्टेशन डेंजरस आहे. काय आपण प्लेनमध्ये काय तयार करतोय, मेल्यानंतरचं किती जडत्व करतोय याचा विचार करा. कारण हे युग सुरू झालेलं आहे आता. आता ह्या ऊर्जा पूर्वी असं नव्हतं. पूर्वी या लेयरवर यायला सुद्धा जन्म साधना करावी लागायची. आता नाहीये, क्षणात आपण इथे पोहोचू शकणार आहे. ऊर्जा बदबदून येतायत, अवेलेबल आहेत ऊर्जा. पोर्टल्स उघडतायत. ती पोर्टल शरीरातच आहे, हे सुद्धा तुम्हाला सांगतेय. पोर्टल काय आकाशात नाहीये, पोर्टल शरीरातच आहे. म्हणजे हे दरवाजे उघडलेत. या तुमच्या 4th लेयर पासून तुम्ही या इथे. हा दरवाजा उघडलाय कारण ऊर्जा बरोबर येते. घ्या. अवेलेबल आहे, अवेलेबल आहे, अवेलेबल पण तिथे पोहोचायला तर पाहिजे त्या दरवाजातून. मग इथे मी अजून तुम्हाला सांगितलं, त्यांना सांगितलं, की काय होतं तुमचा एंड रिझल्ट? तर ते म्हणतात काय चांगले मार्क मिळणं हा एंड रिझल्ट होता. नाही. म्हणून मी ते मेसेज तुम्हाला पण इथे टाकले. मग परीक्षेत चांगलं मार्क मिळणे हे काही रिझल्ट आहे का तुम्ही मला सांगा? नाही, पेपर चांगले गेले. पेपर चांगले गेले हे काही आपल्याला हवं आहे का? विचार करायचा. मग का मला पेपर चांगले गेलेले हवेत? विचार करायचा. ज्यावेळेला आपण का प्रश्न विचारतो, खूप वेळेस सांगून झालंय तुम्हाला. ज्यावेळेला का विचार करतो, मला पेपर चांगले गेलेले का हवेत? एक उत्तर येईल माझ्या आई-वडिलांची इच्छा आहे. दुसरं उत्तर येईल मला शिक्षकांचं कौतुक हवंय. तिसरं उत्तर येईल की मला चांगल्या ठिकाणी ॲडमिशन मिळवायची आहे. म्हणजे इथे पेपर चांगलं जाणं महत्वाचं नाहीये, तर मार्क मिळणं महत्वाचं आहे. मग त्याच्यातही प्रायोरिटी लावायची. प्रायोरिटी रँकिंग इस वन ऑफ द खूप मोठं टेक्निक आहे. प्रायोरिटी रँकिंग जे यू-एस-एच्या लीडरशिप प्रोग्राममध्ये आम्हाला हे शिकवलं. तर मला माहिती नव्हतं ते. आणि ज्यावेळेला आपण प्रायोरिटी रँकिंग करायला लागतो, त्यावेळेला सगळा खजिना आपलाच आपल्याबद्दल सापडायला लागतो. मग इथे एक उत्तर आलं, माझ्या आई-वडिलांची अपेक्षा आहे. दुसरं उत्तर आलं, मला टीचरला खुश करायचं. माझ्या मित्रमंडळीमध्ये मला एक छान इमेज हवी आणि तिसरं उत्तर येतं, की मला चांगल्या ठिकाणी ॲडमिशन घ्यायची. मग इथे रँक लावा.
मग महत्वाचं काय आहे मला? माझ्या आई-वडिलांना खुश ठेवणं महत्वाचं आहे? का टीचर आणि मुलांमध्ये प्रसिद्धी, इगो म्हणा किंवा छान वाटणं किंवा कॉम्पिटिशन्स किंवा जेलसी किंवा व्हॉटएव्हर काय. ते महत्वाचं आहे आपल्याला. का मला महत्वाचं आहे मला हायर कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळणं. मला हायर युनिव्हर्सिटीत ॲडमिशन मिळणं. मला हव्या त्या कोर्सला. इथे प्रायोरिटी रँकिंग स्किल जीवनाच्या प्रत्येक क्षणाला आपण केलं, तर आयुष्यात आपण कधीच चुकत नाही. याला एथिक्स म्हणतात. यामध्ये आपले एथिक्स सुद्धा उतरतात. मग आपले एथिक्सची लिस्ट आपल्याला करता आली पाहिजे. आपल्या प्रिन्सिपलची लिस्ट आपल्याला करता आली पाहिजे. आणि मग कुठले प्रिन्सिपल मला महत्वाचे आहेत, कुठले एथिक्स मला महत्वाचे. जसं मला खोटं बोललेलं अजिबात कोणाचं चालवून मी घेऊ शकत नाही. एथिक्स मी कधी माझ्या आयुष्यात सोडले नाही. मला भलो करोडो रुपये जरी कोणी टाकले किंवा काय म्हटलं, मी कधीच नमलेली नाहीये. माझे एथिक्स कष्टातून सक्सेस असेच होते. भले हे जरी सुपर फास्ट टेक्निक्स होते माझ्याजवळ, नेहमी दुसऱ्यांसाठी असे वापरले. तर इथे मग विचार येतो, की माझ्या आई-वडिलांना मला खुश ठेवायचं. हे माझं पहिलं प्राईम इम्पोर्टन्स आहे. मग तिथे आपल्याला कळतं, की मला मार्क चांगले हवे हे नाही महत्वाचं. मला माझ्या आई-वडिलांना सुखी ठेवणं, त्यांना खुश ठेवणं हे महत्वाचं आहे. मग तिथे विचारायचं, की मग मार्कच का? मार्कच का? किंवा अजून माझ्या आई-वडिलांना का खुश ठेवायचे? का? का खुश ठेवायचं? असा हा दुसऱ्या लेव्हलचा का झाला? मग समजा माझ्या आई-वडिलांना खुश ठेवायचं का? तर माझे आई-वडील माझ्यासाठी खूप कष्ट घेतात आणि माझं कर्तव्य आहे माझ्या आई-वडिलांना भले मला नको त्या ठिकाणी हव्या त्या ठिकाणी ॲडमिशन नको मिळू देत. भले माझ्या मित्रांमध्ये माझा इमेज मला पहिला नंबर माझे टीचर खुश नको देत. मला माझ्या आई-वडिलांना खुश ठेवायचे. का? दुसऱ्या लेव्हलचं का आलं? मग तिथे उत्तर येतं, की माझं कर्तव्य आहे आणि आई-वडील माझ्यासाठी खूप करतात. माझं कर्तव्य. मग कर्तव्य का? तिसऱ्या लेव्हलचा का झाला? अशी ज्यावेळेला तुम्ही 7-8 का लेव्हलपर्यंत जाता, तिथे आपला खजिना आपल्याला सापडतो. अरे, आपल्याला मार्क नकोयेत. आपल्याला आई-वडिलांचा आनंद हवाय. अरे, आपल्याला आई-वडिलांचा आनंद नकोय. आपल्याला बेटर ह्युमन बीइंग व्हायचंय. असं आपली खोज आपल्याला कळत चालते. आणि मग ज्यावेळेला असे 6-7 प्रश्न विचारून होतात, त्यावेळेला आपल्याला काय महत्वाचं आहे ते कळतं. म्हणजे इथे पुन्हा बघायचंय, की मला पेपर सोप्पं जाणं नकोय. तर मला तिथे पॅरेंटला खुश ठेवायचंही विचारलं, तर दुसरं उत्तर आलं, की मला ॲडमिशन चांगली मिळाली हवीत म्हणून मला पेपर सोपे जायला पाहिजेत. मग पेपर सोपे जायला पाहिजे हे का केलं हृदयध्यानाने? त्यांनी संकल्पाने केलं, पण आपण म्हणायचं मग हृदयध्यानाला पुढे तुम्हाला वापरायचंय ना हे. म्हणून आता शिकवते. मग काय मागायचंय हृदयाला? पेपर सोपं जाणं मागायचं. मग तुम्हाला पेपर सोपे जातील, पण मार्कच मिळणार नाही. पेपर चेक करणारा टफ चेक करेल. चुकीचं काहीतरी बेरीज करेल. काय उपयोग आहे पेपर सोपे जाऊन? म्हणजे पेपर सोपे जाऊन मागून उपयोग नाहीये. मग काय हवंय? मार्क्स पर्सेंटेज हवे. मग मार्क्स पर्सेंटेज भले मिळाले, 1-1 मार्कांनी ॲडमिशन जातात. मग तिथे तो विचार करायचा आहे. मार्क महत्वाचे आहेत का ॲडमिशन महत्वाची आहे? प्रायोरिटी रँकिंग आलं, सिक्वेन्स आला. मग तिथे उत्तर येतं, "अरे मार्क्स किती का मिळेनात, मला ॲडमिशन इथे हवी आहे. या युनिव्हर्सिटीत हवी, या कोर्सला हवी." मग ते मागा ना हृदयध्यानाला. मग याला मी एंड रिझल्ट बघा म्हणते. एंड रिझल्ट बघा म्हणते. बघा आता माझं जे कंटेंट आहे ते वेगळंच राहिलं. आजच्या पी-पी-टी वेगळ्याच, बोलती वेगळीच. का तर तुमच्या उत्तरामुळं मग तुम्हाला पुन्हा-पुन्हा ते क्लॅरिटी द्यावी लागते. मग आता ठीक आहे, मला हवं ते ते ॲडमिशन. मग ॲडमिशन मिळाली, पण होईल का कोर्स पूर्ण? मग कोर्स तर पूर्ण झाला पाहिजे. म्हणजे इथे महत्वाचं मला मार्क नाही महत्वाचे. आई-वडिलांना तुम्ही लक्षात ठेवा. तुम्ही काय मागता मुलांसाठी? हे काय प्रत्येकाच्यासाठी नाहीये. आई-वडिलांसाठी जास्त आहे. कारण आई-वडीलच येडे असतात. कुठं मेडलच मागतील, कुठं मार्क्सच मागतील.